मातंग आणि बौद्ध बांधवांनी हा स्क्रीनवरचा मेसेज काळजीपूर्वक वाचा. हा मेसेज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपलं आरक्षण नेमकं कोण खाते. आपल्यामध्ये असे आरोप सुरू झालेत की आमचं आरक्षण यांनी खाल्लं, आमचं आरक्षण त्यांनी खाल्लं, पण नेमकं आरक्षण तिसराच व्यक्ती खातोय. हा मेसेज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हा मेसेज मला हातकणंगले येथून एका आमच्या मित्राने पाठवलेला आहे. त्याचं म्हणणं असं आहे की सर, आमच्या हातकणंगले मतदारसंघात जिल्हा परिषदेची जागा ही SC साठी आरक्षित होती, पण भाजपने एका SC जातीचे डुप्लिकेट सर्टिफिकेट काढलेल्या लिंगायत समाजाच्या व्यक्तीस महेश दगोंडा पाटील SC म्हणून उभे केले होते व निवडूनही आणले. पण नंतर आम्ही सर्वांनी तक्रार केल्यावर कोर्टात व जात पडताळणी समितीने त्याचा जातीचा दाखला अवैध ठरवला आहे. असे अनेक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. या प्रकरणाकडे आपण दुर्लक्ष करतो आहे. मागच्या वेळेस अहमदपूरमध्ये देखील एका राजकीय नेत्याने लिंगायत समाजाच्या एका उमेदवाराला SC जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती अनुसूचित जातीच्या राखीव जागेवरती उभं केलं होतं. लातूरमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की लातूर ही जागा लोकसभेसाठी देखील SC साठी राखीव होती, पण तिथं नेमकं लिंगायत समाजाचाच व्यक्ती निवडून आणला गेला. सोलापूरमध्ये देखील लिंगायत समाजाचाच व्यक्ती मागच्या वेळेस निवडून आणला गेला होता. हे सातत्याने आपल्यासोबत घडते आणि आपण म्हणतोय की आमचं आरक्षण बौद्धांनी खाल्लंय. आपलं आरक्षण नेमकं कोण खाते याची चौकशीच आपण करत नाही. अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये आहेत. हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचं उदाहरण नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभेपर्यंत आणि विधानसभेपासून लोकसभेपर्यंत आपली परिस्थिती अशीच आहे की आपलं आरक्षण कोणीतरी तिसरीच व्यक्ती खातो आहे आणि आपण दोघे एकमेकामध्ये भांडतो आहे की आमचं आरक्षण यांनी खाल्ले, आमचं आरक्षण त्यांनी खाल्ले, आम्हाला आरक्षणाचा लाभच मिळाला नाही. जर आरक्षण आपलं तिसरीच व्यक्ती खात असेल तर तुम्हाला या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आणि कोणालाच मिळणार नाही. त्याच्यामुळं आरक्षणाचा लाभ कोण घेत आहे, आरक्षणाचे फायदे नेमके कोण घेत आहे, हे आरक्षण तिसऱ्याच व्यक्तीकडे कशा पद्धतीनं चाललंय याची चौकशी तुम्हाला करावी लागेल. हे सगळ्या गोष्टी संघटनात्मक पातळीवरती करणं गरजेचं आहे. ज्या ज्या संघटना सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत त्या सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे. आता आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारे आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला विरोध करणारे या सगळ्या लोकांनी एक संशोधक टीम तयार केली पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही वकिलांची टीम तयार करून, काही संशोधकांची टीम तयार करून ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत. आणि जर तुमच्या कुठे निदर्शनास आलं एखाद्या व्यक्तीच्या, तर त्यांनी त्या टीमला कळवलं पाहिजे की आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे आणि इथे व्यक्ती आरक्षणाचा लाभ घेऊन अनुसूचित जातीच्या जागेचा फायदा घेतलेली आहे. मग त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये संशोधन करून ती व्यक्ती कशी अनुसूचित जातीची नाही हे सिद्ध करावं लागेल आणि ती व्यक्ती आपल्यासाठी जागा आपल्यासाठी रिकामी करून घ्यावी लागेल. तर आपल्या भविष्यामधलं हे जे सगळं आरक्षण आहे हे आरक्षणाची अंमलबजावणी व्यवस्थित होऊ शकते. अनेक ठिकाणी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अनुसूचित जातीचे खोटे दाखले काढून अनेक लोक असे निवडून आलेले आहेत. हे हातकणंगलेचं एक प्रकरण आहे, पण तिथल्या कार्यकर्त्यांनी वेळेत जागृत झाले आणि त्यांनी तक्रार करून त्यांचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र जात पडताळणी समितीला पुनर्पडताळणी करायला लावलं आणि पुनर्पडताळणी करून त्यांनी ते अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र रद्द देखील करायला लावलं. हे सातत्याने आपल्याला करत राहावं लागेल. याला चळवळीचा एक भाग करून घ्यावा लागेल. चळवळीचा भाग म्हणजे फक्त मोर्चे काढणे, आंदोलन करणे एवढं नाही आहे, तर या संशोधनामधून देखील आपल्याला चळवळ पुढे घेऊन जावी लागेल. तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या ज्या जागा आहेत या जागा आपल्या ताब्यामध्ये ठेवता येतील. पण आपलं झालंय काय नेमकं, आपण आपल्याच माणसांनी जर एखाद्या जागेवरती दावा केला असेल किंवा तो जर तिथे निवडून आला असेल तर त्याला कसं पाडायचं, त्याला कसं अवैध ठरवायचं याच्यामध्ये आपण जातो. आता अनेक ठिकाणी आता ही हातकणंगलेची जागा आहे, या हातकणंगलेच्या जागेवरती तिथे बौद्धही उभे होते आणि मातंग समाजही उभे होते. पण नेमकं काय झालं, दोघांच्या वादामध्ये हा लिंगायत समाजाचा माणूस निवडून आला ज्याने खोटं जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं. म्हणजे आपल्याला खोट्या जातीचे प्रमाणपत्रवाले चालतात पण आपला माणूस चालत नाही. हे किती मोठं आपलं चळवळीचं अपयश आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं आपण थोडंसं काळजीपूर्वक या लढ्याला पुढे नेलं पाहिजे. आणि अशा काही जागा आहेत ह्या फक्त निवडणुकींच्या बाबतीमधल्या नाहीत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा किंवा लोकसभेच्या बाबतीमध्ये नाही, तर शासन आणि प्रशासनामध्ये दोन्हीकडे अशा जागांचा अनेकांनी लाभ घेतलेला आहे. इतकंच नाही आहे तर अनेकांनी आपल्या अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढून अनेक ठिकाणच्या कर्जाचे देखील लाभ घेतलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतील आणि या गोष्टींच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला उभं राहावं लागेल. आपली चळवळ जर खऱ्या अर्थानं सक्षम करायची असेल आणि ह्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ जर प्रॉपर अनुसूचित जातीच्याच व्यक्तीला मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यामुळं आपण एकमेकावरती चिखलफेक करण्यामध्ये काही मजा नाही आहे की आमचं बौद्धांनी खाल्लं
किंवा मातंगांनी खाल्लं, चांभारांनी खाल्लं, ढोरांनी खाल्लं, हे असं म्हणून चालणार नाही. आपल्या सगळ्यांच्या वादामध्ये हे दुसरेच व्यक्ती हे सगळं आरक्षण खाऊन चाललेले आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी या गोष्टींचं संशोधन करणं गरजेचं आहे आणि हा एक आपल्या चळवळीचा भाग, एक आंदोलनाचा भाग म्हणून आपण स्वीकारला पाहिजे. वकिलाची टीम नियुक्त केली पाहिजे, संशोधक टीम नियुक्त केली पाहिजे, त्यांच्या पाठीशी संघटना उभ्या राहिल्या पाहिजे, संघटनात्मक बांधणी करून ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणलं पाहिजे. तर हे आपलं आरक्षण आपल्या हातामध्ये राहील, अन्यथा आपलं आरक्षण आपल्या हातामध्ये राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही एकमेकांसोबतच भांडत राहू. त्याच्यामुळं सगळ्यांनीच मातंग बांधवासह बौद्धांनी आणि इतर ज्या काही 59 जाती अनुसूचित जातीमध्ये आहेत त्या सगळ्यांनी या गोष्टीकडे काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टी जिथे जिथे घडत आहेत त्या गोष्टी निदर्शनास आणून देऊन या गोष्टी हाणून पाडणं देखील तितकंच गरजेचं आहे. आपल्याला नेमकं या प्रकरणाबद्दल काय वाटतं, हे सगळं करणं गरजेचं आहे का या कोई गोष्टीची काही आवश्यकता नाही, आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया, कारण सगळेच लोक या बाबतीमध्ये जागृत होणं गरजेचं आहे. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.